देव तुमच्या आयुष्यात भरभराट आणत असतो, पण लगेच आनंदाच्या भरात काहीतरी वेडवाकडं वागून त्याच्या कृपेवर तुम्हीच पाणी फिरवता. मग मिळालेलं सगळं सुख तुम्ही गमावून बसता. तुमच्याकडून नेमकी कोणती चूक होत असते आणि या टाळण्यासाठी तुमचं हे सुख तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, यासाठी हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत पाहावंच लागेल. या व्हिडिओमधून मी तुम्हाला या 3 चुकांबद्दल बोलणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या नवीन चॅनलवरती. तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत. तुम्ही लगेच मदत करणे सर्वात प्रथम थांबले पाहिजे. तुमची भरभराट झाली, तुम्हाला हवं ते सगळं मिळालं म्हणून लोकांची मदत करायला लगेच तुम्ही धावून जाऊ नका. जेव्हा लोकांना कळतं की तुमचं सगळं काही खूप छान चाललेलं आहे, तेव्हा खूप लोक दूरदूरून तुमच्या भेटीला येऊ लागतात. तो दूरचा नातेवाईक, तो काही दिवसापूर्वीचा एका भेटीतच झालेला मित्र, हे सगळे येऊ लागतील. यांना पाहून ते एक गोष्ट आठवते की एका हॉटेलमध्ये उघड्यावर ठेवलेले पेढा किंवा बालुशाही, तिच्यावर कसं माशा धावून येतात. माशा, मच्छर, चिलटे सगळे त्या माशांचीच आठवण येते. माझं काम कर ना, किंवा स्वतःविषयीच्या समस्या त्या सांगत बसतात. अरे माझं असं झालं यार, माझं तसं झालं. जेव्हा अशी लोक तुमच्याकडे येतील तेव्हा दयाळू त्याच्या आधीच तुम्ही हुशार बना. तुम्ही दयाळू असता आणि तुम्ही लगेच मदत करता. मदत करा ना, पण समोरच्याची खरंच गरज आहे का, यासाठी तुमचं डोकं वापरा. उगाच नको त्या गोष्टीत स्वतःला अगदी दानशूर बनवू नका, किंवा लोकांना सांगितलेल्या प्रत्येक दुःखद कथेवर विश्वास ठेवत जाऊ नका. आपल्याला कोणी गोड बोललं की आपण लगेच पिघळतो आणि ती सवय आपल्याला पिघळण्याची असते. पण तुम्ही असं करू नका. एकदा तुमच्याकडून काम साधून झालं आणि तुमच्याकडून काहीच फायदा होऊ शकणार नाही असं समजलं की एका क्षणात ही लोक तुम्हाला विसरतील आणि जिथून आलेली होती तिकडेच ते दूर दूर निघून जातील. म्हणून तुम्ही एवढेही साधे सरळ राहू नका. जे देवाने दिले आहे ते खूप छान आहे याविषयी आभार माना. तुमच्या चांगल्या नशिबाविषयी बोलणे. देव तुमच्यावर कृपा करून या जगात तुमची प्रगती करतोय. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या आणून देतोय, पण तुम्ही त्यात तुमचं तोंड उघडून ते सगळं काही लोकांसमोर सांगून देताय आणि सगळ्यांना सगळं काही सांगून टाकताय. आणि असं वागून तुम्ही तुमच्या स्वतःचाच खूप मोठं नुकसान करत आहात. तुम्ही स्वतःच वैरी बनताय स्वतःचे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्यासोबत काय काय चांगलं झालंय हे सांगण्याची इच्छा असेल, तुमच्या मनात येईल, तेव्हा सर्वात आधी तुमचं तोंड बंद ठेवा आणि भगवंतासमोर हात जोडा आणि भगवंताला ते सगळं सांगा. आणि हे सर्व तुमच्या आयुष्यात आल्याबद्दल भगवंताचे आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुमचा विजय होत असतो तेव्हा शांत राहण्याची सवय लावा, कारण प्रत्येकाला तुमचं यश बघून आनंद होतोच असं नाही. तुम्ही तुमच्या प्रगतीचा बोलबाला कराल तितकीच ईर्ष्या किंवा लोकांची जलसी ज्याला म्हणतात, ती तुम्ही स्वतःकडे खेचायला लागाल. कोणाच्या मनात कोणता द्वेष भरलेला आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. तुमचं सगळं सांगण्याने लोक त्याच गोष्टीचं नुकसान करतील, पण जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही स्वतःची मनशांती आणि स्वतःच्या आयुष्याविषयीची योजनाचं संरक्षण करायला लागता. आणि लोकांना तुमचं काय नुकसान करायचं हेच माहीत नसतं. कितीही जवळची व्यक्ती असो, आपण 2-3 भेटीतच आपल्या मनातलं सर्व काही त्यांना सांगत बसतो आणि रोज रोज त्यांना भेटतो आणि तिथेच आपली चुकी होते. आपल्या आयुष्यातल्या नको त्या गोष्टी आपण हळूहळू त्यांना सांगत राहतो आणि समोरची व्यक्ती एक ना एक गोष्ट लक्षात ठेवते आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याच वेळेचा ती फायदा घेत असते आणि आपल्यावर कुरघोडी करते आणि आपला तिथे हार निश्चित असतो, कारण आपणच आपल्या तोंडाने ते सांगितलेलं असतं. आपल्या आयुष्यातील दुखरी बाजू त्यांना दाखवलेली असते. जर तुम्ही तोंड बंद ठेवलं, मनात जर तुम्ही भगवंताचे आभार मानले, तर कोणीच तुमच्या कामात आडकाठी करू शकणार नाही.
सुखी जीवनाची सवय करून घ्या. बऱ्याच लोकांना सुखी जीवन मिळालेलं असतं. यामागील कारण की ते आधीच खूप मेहनत त्यांनी केलेली असते. लहानपणी अभ्यास केल्याने कुठेतरी नंबर लागला आणि आता नोकरी करतोय. अशा प्रकारे आपल्याकडे म्हणतात की अरे आता थोडी मेहनत कर, मग नंतर तुला सर्व बसूनच खायचं आहे. पण ही बसून खायची सवयच तुमचा घात करत असते. जेव्हा तुम्ही मेहनत करणं बंद करता तेव्हा तुमचे यश नाहीसे व्हायला लागते. जर तुम्ही काही साध्य केलेलं असलं जरी ते मेहनत करतच राहा, कारण इतर लोक तुमची जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आता खूप काही बदल झालेले आहे. जरी तुम्ही नोकरी करत असाल तरी खाजगी आयुष्यातही तुमच्याकडील गोष्टी हिसकावून घेण्यासाठी लोक टपलेलीच आहेत. त्यासाठी नेहमी सतर्क राहा, ॲक्टिव्ह राहा, हे खूप गरजेचं आहे. कारण आराम हे हराम आहे. मेहनत आणि चिकाटी जर असेल, सातत्य असेल तर तुमचं यश कायमच टिकून ठेवणार आहे. लक्षात असू द्या. तुम्ही आपल्या स्वतःविषयी पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. जर तुम्ही सकारात्मक असाल तर कोणतंही दुःख किंवा कोणताही शत्रू तुम्हाला खाली खेचू शकत नाही. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा असं होतं, ना राहता येतंय ना सोडता येतंय. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपली स्वामी आई. फक्त आपल्या आईवरती विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलंच होणार आहे. आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा आपण एका विचित्र परिस्थितीत अडकतो. आपल्याला पुढे जायचं असतं पण पाऊल उचलण्याची हिंमत होत नाही. मागे फिरावंसं वाटतं पण इच्छा होत नाही. ही कोंडी खास करून नात्यामध्ये जास्त जाणवते. कल्पना करा, एक असं नातं आहे जिथे आता तुम्हाला राहायलाही जमत नाही आणि सोडून जायची सुद्धा सोय नाही. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण एक जड ओझ्यासारखा वाटतो, पण ते ओझं फेकून देण्याची ताकद तुमच्यात उरलेली नसते. आतून आपण पूर्णपणे रिकामे असतो तरी जगासमोर एक खोटं हसू घेऊन फिरत असतो. ही गोष्ट फक्त तुमची किंवा माझी नाही मित्रांनो, तर प्रेम, अपेक्षा आणि भीती याच्या जाळ्यात अडकलेल्या हजारो लोकांची आहे. त्यांना वाटतं की ते एकटे आहेत, पण सत्य हे आहे की त्यांच्यासारखे अनेक जण या अदृश्य बंधनात अडकलेले आहेत. समाजात हे एक गुपित सत्य आहे जिथे जन्मभर साथ देण्याचं वचन कधी कधी एका तुरुंगाच्या भिंतीसारखं बनतं. आपल्याला शिकवलं जातं की प्रेम म्हणजे फक्त आनंद आणि आनंदी क्षण, पण काही वेळे प्रेम एक लढाई बनून जाते. स्वतःच्या भावनांशी, अपेक्षांशी आणि नियतीशी. तुम्ही स्वतःला वारंवार विचारता, मी हे का सहन करत आहे? मी यातून का आणि कधी बाहेर पडणार? या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण आपल्याच मनात हरवून जातो. नात्यात सर्व काही वाईट असताना, फक्त दुःख आणि निराशा असताना आपण एक छोटीशी आशेची पालवी शोधत राहतो. आज नाही पण उद्या नक्कीच सगळं बदलेल. ही ती आशा जी आपल्याला रोजच्या रोज आणखी खोलवर खेचत नेते. याच आशेमुळे एक विषारी नातं प्रेम या सुंदर नावाखाली लपलेलं असतं. ही केवळ भावनांची नाही तर आत्म्याची घुसमट असते. कारण अशा नात्यात राहिल्याने तुमचा आत्मसन्मान हळूहळू संपत जातो. तुमची मूळ ओळख पुसली जाते आणि तुम्ही फक्त समोरच्या व्यक्तीच्या इच्छेनुसार जगणारे एक प्रतिबिंब बनून राहता. पण मग मुख्य प्रश्न हा की आपण अशा नात्यांमध्ये का अडकतो? याचं मूळ कारण म्हणजे अनेकदा प्रेम हे नसतं, तर ती एक सवय किंवा ॲडिक्शन बनते, जी एखाद्याला व्यसनाची सवय लागते. अगदी तसंच नात्याची सुरुवात खूप सुंदर गुलाबी स्वप्नांसारखी होते. गोड बोलणं, मोठी वचनं, पण हळूहळू तो गुलाबी रंग फिका पडतो. समोरच्या व्यक्तीचं खरं रूप दिसू लागतं आणि आपली स्वतःची ओळखही हरवून जाते. तरीही आपण यातून बाहेर पडू शकत नाही. कारण काय?
तर आपण आपली पूर्ण ताकद, भावना आणि वर्षानुवर्षाच्या आठवणी यात गुंतवलेल्या असतात. ही गुंतवणूक इतकी मोठी असते की ते सर्व सोडून जाण्याचा विचारही आपल्याला भीतीने गाळून टाकत असतो. मनात विचार येतो, एवढा त्याग केला, आता कसं सोडू? एवढा वेळ दिला, आता रिकाम्या हाताने कसं परत फिरू? ही भीती अनेक रूपात आपल्यासमोर उभी राहते मित्रांनो. यातली सर्वात मोठी भीती आहे एकटेपणाची. आपल्याला वाटतं की या नात्यातून बाहेर पडल्यावर आपण पूर्णपणे एकटे पडू, आपल्याला कोणीही समजून घेणार नाही. पण एकटेपण आपल्याला आतून खायला उठतं. दुसरी भीती म्हणजे समाजाची, की लोक काय म्हणतील, आपण चुकीचं ठरलो तर, असे विचार आपल्याला बांधून ठेवतात. आणि तिसरी भीती अपयशाची. आपल्याला वाटतं की नातं तुटणं म्हणजे आपलं अपयश. ह्या तिन्ही भीती आपल्याला एका दलदलीत ओढतात, जिथून बाहेर पडणं रोजच्या रोज कठीण होत जातं मित्रांनो. चिखलात रुतल्यासारखं आपण खोलवर रुतत जातो. पण इथे आपल्याला ती चूक करायची नाहीये. या भीतींना सामोरे जात असताना आपण अनेकदा समोरची व्यक्ती बदलेल या खोट्या आशेवर जगतो. मी अजून थोडं सहन केलं तर सगळं ठीक होईल असं वाटतं. पण लक्षात ठेवा, लोक तेव्हाच बदलतात जेव्हा त्यांना स्वतःला बदलायचं असतं. तुमच्यासाठी ते बदलत नाहीत, मग ती कितीही जवळची का असेना. त्यामुळे समोरची व्यक्ती बदलेल या आशेवर जगण्याऐवजी आता स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची वेळ आली आहे. स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, मी या नात्यात काय मिळवत आहे? माझी खरी किंमत काय आहे? या नात्यात मी खऱ्या अर्थाने आनंदी आहे का? या प्रश्नांची उत्तरेच तुम्हाला तुमच्या सत्य परिस्थितीची जाणीव करून देतील मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. मी माझ्या एका मित्राला, रमेशला ओळखते. तो अशाच एका चक्रव्यूहात अडकला होता. त्याची पार्टनर त्याला सतत कमी लेखायची, प्रत्येक गोष्टीत चुका काढायची. तरी तो तिला सोडत नव्हता. त्याला मी विचारल्यावर तो म्हणाला की मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही. मला एकटं पडण्याची भीती वाटत आहे. त्याच्या डोळ्यातील हतबलता सांगत होती की त्याला वाटतं तो कमकुवत आहे. पण सत्य हे होतं की त्याची पार्टनर जाणीवपूर्वक त्याला कमजोर करत होती, जेणेकरून तो तिला कधीच सोडून जाणार नाही. हीच खरी टॉक्सिक लव्ह सायकोलॉजी आहे, जिथे एक व्यक्ती दुसऱ्यावर पूर्णपणे मानसिक ताबा मिळवते. जे नातं तुमची शांतता आणि आनंद हिरावून घेतं ते लगेच सोडा. हे ऐकायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणणे कितीतरी कठीण. अशा नात्यात अडकलेली लोक आत्मसन्मानाचा बळी देतात. त्यांना वाटतं प्रेम म्हणजे त्याग आणि सहनशीलता. पण जेव्हा त्याग फक्त एका बाजूने असतो आणि दुसऱ्या बाजूने केवळ मानसिक त्रास दिला जातो, तेव्हा ते प्रेम नाही तर मानसिक अत्याचार असतो. हळूहळू तुमचा आत्मविश्वास संपतो. तुम्ही स्वतःवर शंका घेऊ लागता. आरशात पाहिल्यावर तुम्ही स्वतःला नाही तर समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण न करणारा एक रोबोट पाहता. रमेश सारख्या अनेक लोकांना लोक काय म्हणतील, मुलं आहेत यासारख्या सामाजिक दबावाखाली सामोरे जावं लागतं. पण या नात्यातून बाहेर पडणं म्हणजे पळून जाणे नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाला वाचवणे आहे. आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मित्रांनो. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही सोपे टप्पे आहेत, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मदत करतील. सर्वात आधी सत्य स्वीकारा. मी एका विषारी नात्यात आहे हे मान्य करा. हे सत्य स्वीकारल्याशिवाय तुम्ही या दलदलीतून बाहेर पडू शकणार नाहीत. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला फसवणं बंद करा. त्यानंतर भीतीचा सामना करा, एकटेपणाची भीती किंवा अपयशाची. लक्षात ठेवा, एकटे राहणे विषारी नात्यात राहण्यापेक्षा चांगले आहे. कारण जिथे तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्याची संधी मिळते, नातं तोडणं हे अपयश नाही तर ती एक नवीन सुरुवात आहे.
आत्मविश्वासाची पुनर्बांधणी करा. या नात्यात तुमचा आत्मविश्वास संपलेला असतो तो परत मिळवण्यासाठी रोज स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःवर प्रेम करा. भूतकाळातील छोट्या मोठ्या यशांची नोंद घेऊन सकारात्मक लोकांशी संवाद साधा. हे एका दिवसात होणार नाही, मान्य आहे की ही एक प्रक्रिया आहे, पण तुम्ही एकटे नाहीत, तुमच्यासारखे खूप आहेत. स्वतःसाठी सीमा ठरवा. भावनिक जे ब्लॅकमेल करतात त्यांना तोंड देण्यासाठी मानसिक सीमा निश्चित करा आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. मदत मागायला अजिबात कचरू नका. मित्र, कुटुंब यांच्याशी बोला. मदत मागणे हे तुमच्या शक्तीचे लक्षण आहे. आपले आरोग्य जपा आणि हीलिंग करा. ध्यान, योग, व्यायाम यावर लक्ष द्या. स्वतःला आनंदी ठेवणाऱ्या गोष्टी करा. हीलिंग म्हणजे हळूहळू बरं होणं. आज जरी दुःख असलं तरी उद्या नक्कीच चांगलं आणि आयुष्य आनंददायी येणार आहे. कारण यातून बाहेर पडून तुम्ही फक्त स्वतःलाच वाचवत नाहीत, तर एका आनंदी आयुष्यासाठी नवीन दार उघडत आहात. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला काही गोष्टींचा त्याग हा करावा लागेल. जुन्या सवयी, जुन्या आठवणी, जुने विचार सोडून द्यावे लागतील. काही वेळा काही लोकांनाही तुमच्यापासून दूर ठेवावे लागेल, पण हा त्याग तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल. संपर्क पूर्णपणे तोडणे अशा वेळी खूप प्रभावी ठरतो. समोरच्या व्यक्तीशी कोणताही संपर्क न ठेवल्यास तुम्हाला स्वतःला सावरण्यासाठी आणि शांतता मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला माफ करा. मी या परिस्थितीत का अडकलो, मी चुकीचे निर्णय का घेतले याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. आपण सगळेच माणूस आहोत आणि चुका हे होणं स्वाभाविक आहे. महत्त्वाचं हे आहे की आपण त्या चुकांमधून शिकत पुढे जातो. स्वतःला माफ केल्याने तुमच्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी होतं. नात्यामुळे तुमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी नवीन नवीन छंद जोपासा. नवीन गोष्टी शिका. सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांना भेटा. समाजात काहीतरी चांगले काम करा. गरजूंना मदत करा. तुमचा वेळ आणि शक्ती अशा कामांमध्ये लावा ज्यामुळे तुम्हाला खरा आनंद मिळतो आणि तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून पुढे याल. या दुःखातून बाहेर पडताना तुम्ही खूप काही शिकाल. ज्या नात्यांनी तुम्हाला तोडलं तीच नाती तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवून जातील. तुम्ही किती मजबूत आणि लवचिक आहात याची शिकवण असेल, जे तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करेल. विश्वास ठेवा. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कारण हे आयुष्य आपलं स्वतःच आहे. ते कसं जगायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे. आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षांवर किंवा भीतीवर आधारित ठेवू नका. नातं सोडणे हे अपयश नाही, तर ते स्वातंत्र्य आहे. तुमच्या स्वातंत्र्याची ही पहिली पायरी आहे. तुम्ही स्वतःला विचारा, मी हे करू शकेन का? पण ही शक्ती तुमच्या आतच आहे. तुम्हाला फक्त ती ओळखायची आहे. आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे योद्धा आहात आणि हे अगदी 100% खरं आहे. या प्रवासात तुम्हाला दुःखाचा आणि एकटेपणाचा सामना करावा लागेल, पण प्रत्येक अनुभवातून तुम्ही अधिक मजबूत बनत जात असता. म्हणून एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही योग्य तो निर्णय घेतला. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा मित्र, नातेवाईक जो कोणी आहे जो त्याच्या आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, डिप्रेशनमध्ये आहे, त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला अजिबात विसरू नका.
कारण तुमच्या एका शेअरने हारलेल्या मनाला उभारी येत असते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनता। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।